3 नंबर जशी परिधान केलेला साईभूषण संघाचा चढाईपट्टू अनुराग नाटेकर चढाईसाठी सज्ज आहे. तो साई गणेश संघातील 7 खेळाडूंसमोर खोलवर चढाई करतोय आणि सुंदर क्षेत्रक्षणाचा नमुना पाहायला मिळतो. कोपरच दीपक तोडणकर याच्याकडून 1 गुण पुन्हा एकदा गमावा लागला. तो साईभूषण संघाला 4 खेळाडू महत्वपूर्ण मैदानामध्ये उपस्थित आहेत. बघूया निलेश चोपडे, दत्तप्रसाद तोडणकर, मनीष जेजे, सौरभ जाधव सारखे 4 खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये. 3 खेळाडू मैदानाचे बाहेर संकेत नाणेकर, अनुराग नाटेकर आणि रोहित साठेसारखे 3 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाचे बाहेर आहेत. पुन्हा एकदा त्या गमन 8 नंबर जशी परिधान केलेला चढाईपट्टू साई गणेश संघाचा चढाईपट्टू जो 3 खेळाडू बाद करेल त्याला बाबू गुरव यांच्याकडून ₹1000 1000चं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. बघूया या बक्षिसाचा मानकरी साई गणेश संघाचा कुठला खेळाडू कुठला चढाईपट्टू या ठिकाणी पटकवतो. बघूया पुन्हा एकदा महेश जेजे त्या जमाना चढाई करण्यासाठी सध्या तो साई गणेश संघातील 7 खेळाडूंसमोर खोलवर चढाई करतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. 7ही खेळाडू सलग पिटे ठेवतोय. यश मिळत नाहीये. पुन्हा आपल्यामध्ये सामना संपायला अंतिम 5 मिनिटाचा खेळ बाकी आहे. गुणफल साईभूषण संघ 17, साई गणेश संघ 34. 17 गुणांची भरभक्कम मागाडी असते साई गणेश संघासमोर. बघूया पिछाडी भरून काढण्याचा निश्चितच प्रयत्न आहे का बघूया साईभूषण संघाचा. पुन्हा एकदा राजेश गावकर संघाची चढाई करतोय. साई गणेश संघाचा चढाईपट्टू दोन्ही संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक. 3rd and फायनल कॉल साई ओम आणि जय भैरी दोन्ही संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक. आपण याची नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपत आपण लगेच या ठिकाणी मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी उशीर होणार नाही याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा 7 नंबर जशी परिधान केलेला दत्तप्रसाद उर्फ मुन्ना तोडणकर मुन्ना होतो या ठिकाणी. मुन्ना 1 गुण पुन्हा एकदा गमावला. साईभूषण संघाला थर्ड रेड सामना संपवला. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. 4 मिनिटांमध्ये कशा प्रकारे चढाया कशा प्रकारे क्षेत्रक्षण पाहायला मिळतं घ्या. आणि या ठिकाणी वेगळं बाद होतोय. पराग विनंतर सारखा थर्ड रेड स्पेशलिस्ट या ठिकाणी बाद होतोय. ग्रीन या ठिकाणी दिलं जात आहे. पंच प्रमोद कदम 1 नंबर जशी परिधान केलेला निलेश टोपरे खेळाडूच्या हातावर त्यांनी आपला पाय ठेवला होता त्यामुळे त्याला चुकीला माफी नाही. निलेश टोपरे याला ग्रीन कार्ड दिले ते पंच प्रमोद कदम यांनी. साईभूषण संघाचा चढाईपट्टू रोहित साठे 8 नंबर जशी परिधान केलेला चढाईपट्टू साई गणेश संघातील राजेश गावकर निश्चितच जिंकला आहे. एकूण महत्वपूर्ण आपल्या संघातील बाद केल्याचं साई गणेश संघातील राजेश गावकर सॉरी माफ करा विनीत सावंत मैदानाच्या बाहेर आहे. विनोद कुवळे 20-35 गुण फरक पाहतोय. साईभूषण संघ 20-35 गुण आहेत ते साई गणेश संघाचे. दरम्यान विनोद कुवर 9 नंबर 8 नंबर जसं केलेला खेळाडू आहे. बराच विश्रांतीनंतर क्रीडांगणामध्ये येतोय. 5 गुणे क्रीडांगणात असताना साईभूषण संघाच्या डाव्या बाजूला चढायला सुरुवात करतोय. अजूनही बक्षीस लाभान्वित राहत आहे. बाबू गुरव यांनी जाहीर केलेलं 3 पॉईंट ₹1000 बक्षीस अजूनही मात्र कोणाच्या नावावरती कोणाच्या खात्यामध्ये जमा केले जात नाहीये. चांगली संधी असेल दरम्यान माहिती येतोय साईभूषण संघाकडून रॅपिड अशी जलद गतीने चढाई करण्यात माहिती यावी टॅकल करण्याचा प्रयत्न पंचकडून पाहूया किती मोहरे बाद होत आहेत. 2 मोहरे बाद केले जात आहेत. 2 पॉईंट मिळतील महेशला आणि 2 पॉईंट मिळतील संघाला. 22-35 गुण फरक होतोय. 13 पॉईंटची आघाडी राहते साई गणेश संघाकडे. राजा गावकर 9 नंबर जसे केलेला खेळाडू. 2 खेळाडूंना संजीवनी पूर्ण संघ क्रीडांगणात राहील. 2-1 2 अशी फाईल लावली जाते. हा खेळ थोडासा लवकर खेळणं गरजेचं होतं. महेश जेची ही रेड थोडीशी लवकर होणं गरजेचं होतं. अजूनही सामना संघाची शेवटची 2 मिनिटं आहेत आणि चढाईसाठी येतोय रोहित साठे. 3 खेळाडू असताना क्रीडांगणामध्ये सुपर टॅकलची संधी असेल. रोहित साठेचा उजवा कॉर्नर सांभाळतो विनोद कुवर. डाव्या बाजूला राजा गावकर मध्ये रक्षकाच्या भूमिकेत आहे तो सागर पानगले माफ करा अजिंक्य पाटील. 3 खेळाडू क्रीडांगणात असताना सुपर टॅकलची संधी होऊ शकते आणि सुपर टॅकलचे 2 पॉईंट मिळतील यावी साई गणेश संघाला. थर्ड रेड आहे. 3री चढाई
10 नंबरचा खेळाडूला सूचना दिली जाते, ग्रीन कार्ड दिले जाते, वॉर्निंग दिली जाते पंच प्रमोद कदम यांच्याकडून. सामोरे क्रीडांगणात असताना 7 नंबर जर्सी घालून केलेला खेळाडू आहे पराग, चढाई करतोय. सामोरे क्रीडांगणात असताना चांगलं पद्धतीने पूर्ण हालचाल करतोय. बाद केलाय महेश जेनेला, बाद करण्याचा त्याने दावा केला, यशस्वी ठरतोय. महेश जेने क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट मिळेल साई गणेश संघाला. जबरदस्त कामगिरी साई गणेश संघाकडून. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. लास्ट मिनिट जाहीर करतायत पंच दीपक गावडे. 60 सेकंदांचा खेळ असेल आणि या 60 सेकंदांमध्ये खूप काही गाठायचंय साई भूषण संघाला. 16 गुणांची आघाडी आपण पाहतोय आणि दरम्यान रायडर बाद होतोय 3 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू साई भूषण संघाचा अनुराग नाटेकर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 22-39 गुणफलक पाहतोय आणि 17 गुणांची आघाडी जाते साई गणेश संघाकडे. जबरदस्त कामगिरी साई गणेश संघाकडून. दुसरा विजय असेल या टुर्नामेंट मधला, या कबड्डी प्रीमियर लीग मधला दुसरा विजय साजरा करेल तो साई गणेश संघ आणि सलग दुसरा पराजय साई काही सेकंदांचा अवधी इथे शिल्लक आहे. थोडेसे चेहरे पडलेले आपण पाहतोय. संघ मालक आणि प्रशिक्षक गुरुदास खोळे थोडेसे नर्वस आपल्या संघाच्या कामगिरीवरती, कारण जी अपेक्षा होती संघाच्या खेळाडूंकडून त्या अपेक्षेला मात्र येथे तडा दिला जातोय खेळाडूंकडून आणि दरम्यान सामना येथे संपतोय आणि हा सामना जिंकलेला साई गणेश संघाने. दुसरा विजय या क्रीडांगणामध्ये संपादन करतोय, आपली बाजू बदनाम करतोय सुपर 4.